हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिकम मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल पाहिलं होतं. कमांड होती आपली मल्टी लीडर, बरोबर. मल्टी लीडर कमांडबद्दल पूर्ण डिस्कस केलं होतं, त्याचं स्टाईलबद्दल डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेबल आणि टेबलचं स्टाईल डिस्कस करणार आहेत. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके. आता जसं की आता इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, स्क्रीनवरती तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिसतोय. देर इज अ प्लेट आणि प्लेटमध्ये एक होल्स आहेत, नियरली अबाउट 5 होल्स आहेत. तर त्याचा एक टेबल वगैरे आपल्याला बनवायचं असेल तर आपण बनवू शकतो. तर इनिशियली टेबल कसं बनवायचं याच्याबद्दल डिस्कस करूयात. तर टेबल बनवण्यासाठी एकतर आता आपण ॲनोटेटमध्ये आहात, सॉरी होम टॅबमध्ये आहात. होम टॅबमध्ये आपल्याला इथं टेबल म्हणून ऑप्शन्स पाहायला मिळतो. जसं आपण काल मल्टी लीडर पाहिलं होतं तसं आपण आज टेबल पाहणार आहे. सर टेबलमध्ये, ठीक आहे. तर टेबलमध्ये आता टेबल मग किती किती कॉलम बनवायचे आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस करू शकतो. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे पहिला त्याचं स्टाईल, त्यानंतर स्टार्ट फ्रॉम द एम्प्टी टेबल. आता इथे आपण एम्प्टी टेबलच यूज करणार आहेत. आपण स्पेसिफाय विंडो पण घेऊ शकतो, म्हणजे किती आपल्याला जनरेट करायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण स्पेसिफाय इन्सर्शन पॉईंट घेतोय. आता कॉलम मला काय हवे, तर कॉलम किती हवेत त्यावरती डिपेंडेंट. सध्या मी कॉलम इथे समजा 3 टाकले, 5च्या ऐवजी इथं 3 टाकले. कॉलमची विड्थ किती पाहिजे हे ठेवू शकता. रोची हाईट पण आपल्याला इथं ठेवता येते. तर इनिशियली मी या कॉलम डिसाईड केलेत. ओके. आणि डायरेक्टली इथं मी ओके करतोय. मग आपल्याला डेटाच्या रो किती पाहिजेत ते पण टाकता येतं. इथं 3 आणि 3 असं दोन्हीही क्रिएट केलेत आणि इथं एंटर करतोय. मग आपल्याला काय लिहायचं आहे, तर इथे आपल्याला होल टेबलबद्दल आपल्याला नाव द्यायचं आहे. त्याला काय नाव द्यायचं आहे? होल टेबल. तर त्यासाठी HOLE होल टेबल. आता ही एक प्लेट आहे, त्याच्यामध्ये या प्लेटमध्ये नंबर ऑफ होल्स आहेत. तर आपल्याला याचे होल टेबल्स म्हणून नावं द्यावे लागतात. पहिलं याचं सिरियल नंबर SR.NO सिरियल नंबर. त्यानंतर आता त्या होलला टॅग काय दिलेला आहे, इथं टॅग म्हणून आपण देणार आहे. ओके. काय आहे? टॅग आहे. त्यानंतर इथे आपल्याला त्याचा डायमीटर किती आहे याच्याबद्दल लिहायचं आहे. आणि अजून एक आपल्याला हे टाकायची होती की हा जो सर्कल आहे तर ते आपले ओरिजिनपासून त्याचे कॉर्डिनेट काय आहेत. ओरिजिनपासून कॉर्डिनेट काय आहेत. आता समजा आपल्याला नवीन एखादा इथं कॉलम ॲड करायचा झाला, आपण इनिशियली काय केलं, इथं 3च कॉलम टाकले होते. नेक्स्ट कॉलम जर इथं ॲड करायचं असेल तर आपण या टेबलला सिलेक्ट करा. टेबलला सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला टेबल एडिटर नावाची कमांड आपल्याकडे काय होते, ओपन होते. टेबल एडिटरची कमांड ओपन होते. सॉरी, इथे पूर्ण क्लिक करा एखाद्या कॉलमला. इथे आपल्याला टेबल एडिटर किंवा टेबल सेल नावाची आपल्याला एक नवीन टॅब इथे ओपन होताना दिसतोय. याच्यामध्ये आपल्याला रोज आपल्याला ॲड करता येतात, कॉलम्स ॲड करता येतात. आता कॉलम आपल्याला कुठे पाहिजे, राईट साईडला पाहिजे. तर इन्सर्ट कॉलम राईट हँड साईड. आणि इथे आपल्याला टाकायचं आहे कोऑर्डिनेट, जे ओरिजिनपासून, कोऑर्डिनेट फ्रॉम ओरिजिन, FROMORIGIN. ठीक आहे. आता याला तुम्ही इकडे एक्सटेंड करू शकता किंवा तुम्हाला असं जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता. ओके. आता इथे आपल्याकडे टॅग काय, सिरियल नंबर द्यायचे आहेत आपल्याकडे. आता इथे 5 होल आहेत तर 5 हे पाहिजे. तर डबल क्लिक करा, इथं 01 असं नाव टाकूयात. आता पण 01 कुठे जातोय बघू शकताय तुम्ही. 1 कुठे जातोय, लेफ्ट साईडला, राईट साईडला जातोय. ओके. आता त्याला पहिलं A1 पासून त्याला टॅग द्यायचं आपलं. तर इथं A1 असं नाव लिहिलं. त्यानंतर त्याचा डायमीटर काय आहे, A1चा डायमीटर 30 आहे. तर डायमीटरचा सिम्बॉल टाकायचा असेल तर इथे टेक्स्टमध्ये जसं सिम्बॉल टाकतो तसं आपण टाकू शकतो, डायमीटर 30. आणि त्याचे कॉर्डिनेट काय आहेत, कॉर्डिनेट फ्रॉम द ओरिजिन म्हणजे 0,0 पासून हॉरिझॉन्टल आहे 30,30 असं आपण टाकू शकतो. 30,30 असे 2 टाकलेत. आता इथे काय आलं बघू शकता तुम्ही,
30.00. आता इथे कॉर्डिनेट XYZ चे येत आहेत आपल्याला, बरोबर आहे, XYZ. आता याच्यामध्ये याचा जो डेटा रो आहे, हा जो डेटा रो आहे किंवा हा जो कॉलम आहे, तर याच्यामध्ये डेटा फॉर्मॅट काय आहे आपल्याला, आपण अँगल दिसतोय इथं, डेटाच ठेवायचं आहे आपल्याला जनरल. ओके, याला जनरल डेटा ठेवला, तर याच्यामध्ये आपल्याला 30,30 आला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला याला एडिट करावं लागेल. काय करावं लागेल? एडिट करावं लागेल. आणि याला एडिट करून इथं व्हॅल्यूज आपल्याला ज्या आपल्याला पुटअप करायच्यात तर त्या आपण पुटअप करू शकतो. डबल क्लिक करून त्याला काय करूयात, एडिट करूयात. आणि झेड डायरेक्शनचा तो इथे कॉर्डिनेट आलेले आहेत, झेड डायरेक्शन्स इथे आपण कॅन्सल केलं समजा. पण परत काय होतं इथे, परत आपला तो चेंज होतोय, राईट. आता असं का होतंय, कारण याच्यामध्ये जो फॉर्मॅट डिसाईड केलेला आहे, प्रत्येक याच्यासाठी एक फॉर्मॅट असतो आपल्याला. ओके, याला सिलेक्ट करा, याचा एक फॉर्मॅट असतो, डेटा फॉर्मॅट. कस्टम डेटा आपल्याला इथे काय जायचंय, आपल्याला पर्सेंटाईल ठेवायचं असेल पर्सेंटाईल ठेवू शकतो, करन्सी ठेवायचंय, पण आपल्याला ओनली टेक्स्ट ठेवायचंय. तर टेक्स्टसाठी पण घेऊ शकता, किंवा इथे मी त्याला काय करतोय, कस्टम डेटा फॉर्मॅट करतोय. आता कस्टम डेटा फॉर्मॅटमध्ये आपण त्याला डेसिमल नंबर्स ठेवलेत आणि डेसिमल नंबरमध्ये डेसिमल ठेवतोय. मग त्याची करंट प्रिसिजन काय आहे, 0.0 दाखवली पाहिजे मला. ठीक आहे, पण त्याचा डेटा काय व्हायला आहे, चेंज व्हायला. इथे काय होतोय, डेटा आपला चेंज होतोय. त्याच्यामुळे इथे तुम्हाला डेटा फॉर्मॅट जो काही ठेवणार आहेत आपण, तर डेटा फॉर्मॅट आपण इथे डेसिमल नंबर ठेवूयात. ओके करा इथे. पण डेसिमल नंबर ठेवल्याच्या नंतर काय होतं, इथे इथे आपण डेटा हा डेसिमल नंबरमध्ये, ऑल डेटा डेसिमल नंबरमध्ये असेल, तर त्यामुळे आपण त्याला कंट्रोल झेड करतोय. ठीक आहे, जसं आहे तसं आपण त्याला ठेवूयात, कारण त्याचा डेसिमल नंबर्स आपला काय आहे इथे चेंज होतोय. ओके, तर डेसिमल नंबरसाठी आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत पूर्ण याच्यासाठीच आपण चेंज करूयात, टेबलसाठीच. टेबलचा फॉर्मॅटच आपण काय करूयात, चेंज करूयात. होल डेटा टेबल फॉर्मॅट, याच्यामध्ये टेक्स्टचं किंवा होल नंबर्स आहेत. आपला होल नंबर, त्याचा फॉर्मॅट, ॲडिशनल फॉर्मॅट एखादा डिसाईड करायचं असेल तर डिसाईड करू शकता. आपल्याला इथं डेसिमल नंबर्स आहेत, मग डेसिमलमध्ये आपण डेसिमल यूज करतोय, त्याचं प्रिसिजन लेवल आपण 0.0 ठेवलेलं आहे. तसं जनरलसाठी सुद्धा होल टेबल आहे आपला. पर्सेंटेजमध्ये ठेवायचं असेल पर्सेंटेजमध्ये ठेवता येतं. पॉईंट आपल्याला कॉमननी नको आहे, पिरियडनी दाखवायचं आहे, किंवा सबमिशन स्लॅशनी वगैरे आपण दाखवू शकतो. टेक्स्ट आपला अप्पर केसमध्ये ठेवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करता येतात, सेट करता येतात. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याचं सेट करू शकतो. पण याच्यामध्ये सगळीकडे काय व्हायलेत, असे चेंजेस होत आहेत, लक्षात असू द्या. याच्यामध्ये फॉर्मॅट आपल्याला, कारण आपण कॉर्डिनेटची ही जे आहे ते आपले डेटा फॉर्मॅट जो आहे, डी एंटर करून बघा आपलं, सॉरी युनिट एंटर करून बघा. डी एंटरमध्ये तर आपण ऑलरेडी ठेवलेलं आहे. UN एंटर करून पहा. UN मध्ये आपलं प्रिसिजन लेवल एवढं आहे, प्रिसिजन लेवल इथे 0 ठेवतोय मी. पण याच्यामध्ये काही तुम्हाला चेंज पाहायला मिळतोय का, नाहीये. का चेंज पाहायला मिळत नाहीये, कारण याचा जो डेटा फॉर्मॅट आहे तर तो 4x0 मध्ये आपण डिसाईड केलेला आहे. 4x0 त्याच्यामध्ये आले पाहिजे, त्यानुसार तो डिसाईड केला, कारण आपण कोऑर्डिनेट टाकतोय तिथे. काय टाकतोय, कोऑर्डिनेट टाकतोय त्याच्यामुळे. ठीक आहे, तर हे आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार याला मागे चेंज करू शकतो. आता इथं जो सिरियल नंबर आहे, सिरियल नंबर, आता सिरियल नंबर इथे 01, आपल्याला इथं याचा अलाइनमेंट काय ठेवावं लागेल, मिडल सेंटर ठेवायचं आपल्याला. आता याचा सगळ्यांचं पण आपल्याला मिडल सेंटर ठेवायचं असेल तर कम्प्लीट हे सिलेक्ट करा, या सगळ्यांचं मिडल सेंटर आपण इथे ठेवू शकतो. ठीक आहे, आता इथे सिरियल नंबर दुसरा, आता A2, तर आपल्याला हा A2 बद्दल बनवायचा, तर A202, त्यासाठी टॅग काय आहे आपला, A2 असा टॅग आहे. त्याचा डायमीटर आपला सेम आहे, डायमीटर 30. सो गो टू द सिम्बॉल, डायमीटर 30. आणि आता याचे कोऑर्डिनेट, आता याचे कोऑर्डिनेट आपल्याला जर पाहायला गेलं तर एक्स डायरेक्शनला 30 आहे, वाय डायरेक्शनला 150 आहे, इथे दिसतंय आपल्याला, बरोबर.
किंवा मी काय करतोय डायरेक्ट इथे हे टाकू शकतो, या फॉर्मॅटला सिलेक्ट करा किंवा इथे तुम्ही क्लिक करा. इथे आपल्याला डेटा फॉर्मॅट आपल्याला काय ठेवायचं, जनरल ठेवायचं असेल तर जनरल ठेवा. आणि इथून आपण काय करणार आहे, आता याच्यामध्ये जेव्हा आपण डबल क्लिक करूयात, आता याची व्हॅल्यू किती आहे, 30,150 अशी आपण व्हॅल्यू दिलेली आहे. आता इथे बघा, इथे याचा फॉर्मॅट कसा आला, आपण जसं 30,150 आला, पण इथे इथे आपण डेटा फॉर्मॅट काय ठेवला होता, टेक्स्ट ठेवलाय. त्या टेक्स्टच्या ऐवजी इथं आपण याला जनरल ठेवूयात. ठीक आहे. आणि याला मी डबल क्लिक करून याला एडिट करतोय बघा. हा जो आहे ऑलरेडी, तर त्याला मी डिलीट करतोय. आणि तिथे पण आपण 30,30 असं पण टाकू शकतो. डेटा फॉर्मॅट आपण काय ठेवतोय त्यावरती डिपेंडंट आहे. इथे या स्पेसिफिक कॉलममध्ये तेवढा एक युनिट सिलेक्ट करा आणि इथे डेटा फॉर्मॅटमध्ये जाऊन आपण जो तुमचा होल नंबर, करन्सी, डेट, डेसिमल नंबर जे काही ठेवायचं रे ठेवू शकता. आता आपल्याकडे दुसरा होल आला A2, आता तिसरा घ्यायचा आहे. इथे थर्ड सिलेक्ट केला, इथे पण आपल्याला A3 घ्यायचा आहे. सॉरी, डबल क्लिक मध्ये करा, इथे A3 घ्यायचा आहे. आता A3चं डायमीटर पण आपलं सेमच आहे. ठीक आहे. A3चं डायमीटर पण काय आहे, सेम आहे. तर सो गो टू द सिम्बॉल, सिम्बॉलमध्ये इथे डायमीटर 30 आपण प्लेस केलेला आहे. आता याचे कोऑर्डिनेट तसं आपण आता इथे जर कोऑर्डिनेट म्हटला तर इकडनं कोऑर्डिनेट किती येत आहेत, 170/150 असं त्याचं कोऑर्डिनेट येईल, बरोबर. किंवा तुम्हाला चेक करायचे असतील तर एक नवीन कमांड मी याच्याबद्दल सांगतोय. होम टॅबमध्ये आपल्याला इथे युटिलिटीज पॅनल आहे आपला. कुठला आहे, युटिलिटीजचा पॅनल आहे. युटिलिटीजच्या पॅनलमध्ये आपल्याला एक ID पॉइंट नावाची एक कमांड असते. आता ही काय करते, डिस्प्ले द UCS कोऑर्डिनेट व्हॅल्यू फ्रॉम स्पेसिफाईड लोकेशन. एका स्पेसिफाईड लोकेशन पासून तो काय करतो, त्याचे कोऑर्डिनेट शो करतो. आता इथं ID पॉइंट घेतोय आणि या सर्कलचं सेंटर मी सिलेक्ट करतोय. तर याचे पहा काय आलेत, 170/150 आलेले आहेत कोऑर्डिनेट. म्हणजे आता इथे मी काय करू शकतो, 170/150 असं आपण हे टाकलेलं, असे कोऑर्डिनेट. आता नवीन एक रो मला ऍड करायची आहे. आपल्याकडे अजून 2 रो ऍड करायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं, ऑलरेडी ही जे एक रो आहे, एक रोला सिलेक्ट करा. रोला सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे टेबल सेल नावाची कमांड ओपन होतीये. इथे तुम्हाला रो ऍड करायची आहे. रो कुठे ऍड करायची आहे, बिलो ऍड करायची आहे. अबाऊ ऍड करायची असेल तर अबाऊ आहे, डिलीट करायची असेल तर डिलीट पण करू शकता. आता इथे 4 नंबरचा सिरियल नंबर 4 देणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे टॅग आहे त्याला A4. डायमीटर आपला इथे कसं आहे, डायमीटर सेम आहे. त्याला डिलीट करा कारण डबल क्लिक करण्यामध्ये डायमीटर, परत इथं याच्यामध्ये गेलो डायमीटर 30. आणि आता याचे कोऑर्डिनेट काय आहेत, 170 आणि बाय 30, 170,30 पण XY चे कोऑर्डिनेट अशा पद्धतीने देऊ शकतो. आणि हा जो B1 वाला टॅग आहे हा मिडलला आहे. काय आहे, मिडलला आहे. म्हणजे नॉर्मली हा टोटली 180/200 आपला हे आहे. म्हणजे X डायरेक्शनला 100 and 90 असं त्याचं हे येईल. इथे मी 5 टाकलं. त्याच्यानंतर इथे आपण त्याला त्याचं साईज चेंज आहे म्हणून मी त्याला B1 नाव दिलंय, लक्षात असू द्या. साईज सेम असतं तर A5 नाव दिलं असतं, पण याचं साईज आहे तर ते 40 साईज आहे, लक्षात घ्या. काय आहे, 40 साईज आहे. त्याच्यामुळे आणि त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला घ्यायचे आहेत 200, 200 नाही, 200चे हाफ 100, 90, 100,90. तर अशा पद्धतीने आपण त्याला जनरेट करू शकतो. एखादा कॉलम वगैरे आपल्याला ऍड करायचं असेल तर इझिली ऍड करू शकता. त्याला सिलेक्ट करा. हा सिरियल नंबर एवढा मोठा नकोय, तो खूप मोठा हे झालाय, आपल्याला एवढाच ठेवायचा आहे.
त्यानंतर टॅगला पण एवढा मोठा नको आहे, आपल्याला छोटं ठेवायचं आहे. डायमीटर पण खूप मोठा झाला, आपल्याला एवढंच ठेवू शकता. आणि कॉर्डिनेट थोडंसं आपण छोटं करूयात त्याला अशा पद्धतीनं, किंवा त्याला हे जर वाढवायचं असेल तर आपण वाढवू शकतो. तशी या रोला पण आपल्याला काय करता येतं, कम्प्लीट रो सिलेक्ट करायची असेल तर रो सिलेक्ट करा आणि याला पण छोटा आपण करू शकतो डेफिनेटली. इथे पाहू शकताय एक असा आपण होल टेबल बनवलेला आहे, जो काही कम्प्लिटली कसा आहे आपल्या कॉर्डिनेटमध्ये आहे. आता इथे कम्प्लीट होलला सिलेक्ट करा, सॉरी टेबलला सिलेक्ट करा आणि इथे मिडल सेंटरमध्ये आपल्याला ऑप्शन असतो याचा, मिडल सेंटर, मिडल लेफ्ट, मिडल, जसं जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं आपण टेबल काय करू शकतो, जनरेट करू शकतो. ठीक आहे. तर हे होतं टेबल स्टाईलबद्दल आपलं, सॉरी टेबलबद्दलचं. आता टेबलमध्ये टेबल आपण दुसऱ्या प्रकारे पण ड्रॉ करू शकतो. टेबल हा वेगळ्या प्रकारे पण आपल्याला काय करता येतो, ड्रॉ करता येतो. त्यासाठी मेथड थोडीशी डिफरंट आपण बघूयात. इथे स्पेसिफाय विंडो नावाची एक कमांड आहे. ओके, स्पेसिफाय विंडोमध्ये गेलोय, इथं ओके केला. आता पहा आपला टेबल कसं जनरेट झालेलं आहे. जसं जसं आपण कर्सर हे वाढत जाऊ तशा तशा रो आपल्या वाढत जातात. फक्त आपण इथे कॉलम कॉन्स्टंट असतात. जसं जसं आपण इन्क्रीज करत जाऊ, कर्सर आपला मूव्ह करत जाऊ, तसं तसं त्याचं साईज आणि रोज ह्या वाढत जाणार आहे. ठीक आहे. तर असं आपण बनवू शकतो. कमांड कुठली आहे आपली, टेबलची. टेबलमध्ये आपण टेबलमध्ये दोन टाईप पाहिले, तर TABLE टेबल पहिला आपण पाहिला, स्पेसिफाय इन्सर्शन पॉईंट पाहिला, दुसरा आपण स्पेसिफाय विंडो पाहिला. इथे आपण कॉलमचा साईज देतो आणि आपल्या रोचं किती पाहिजेत आणि रो नंतर ॲड पण करू शकता. स्पेसिफाय विंडोमध्ये इनिशियली आपल्याला कॉलम द्यावे लागतात आणि रो जे असतात ते आपण जेवढ्या पाहिजे तेवढ्या घेऊ शकतो. ओके, तर हे झालं. आपण इथे एक कॉलम रोज किंवा कॉलम बनवलेला आहे. फर्स्ट पॉईंट द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे जनरेट करायचं. एस्केप करतोय मी. ठीक आहे. तर याचा खूप मोठा साईज झालेला आहे, याला डिलीट करा, इनिशियली जनरेट झालेला. आता याला टेबलचं स्टाईल कसं चेंज करता येतं. आता टेबल स्टाईलसाठी आपल्यासाठी सेम मेथड आहे. इथं ॲनोटेशन पॅनलवरती क्लिक करा, इथे स्टँडर्डच्या याच्यावरती क्लिक करा, मॅनेज टेबल स्टाईल, इथून पण जाता येतं. ॲनोटेट टॅबमध्ये पण जाऊन इथे टेबल आपण हे करू शकतो, टेबल स्टाईल चेंज करू शकतो. किंवा शॉर्टकट की आहे आपल्याला, जसं आपण टेक्स्ट स्टाईलसाठी ST कमांड यूज करतो, तर याच्या अपोजिटमध्ये इथे TS यूज केली जाते. कुठली, TS, टेबल स्टाईल. आता टेबल स्टाईलमध्ये आपल्याला स्टँडर्ड एकच आहे. स्वतःचं स्टाईल बनवायचं असेल तर स्वतःचं पण स्टाईल बनवू शकता. मेनली इथं मॉडिफाय करायला शिकवतोय मी. मॉडिफिकेशनमध्ये जा. आता टेबल हा डायरेक्शन इथं डाऊन आहे, आपल्याला अपवर्ड ठेवायचं असेल तर उलटा पण करता येतो, डाऊनवर्ड अँड अपवर्ड. हे टायटल खाली येईल आणि इथे ओके करतोय. एक वेळेस बघा आपला हा उलटा झाला, दिसतंय. काही काही याच्यामध्ये आपल्याला उलटे पण टेबल्स बनवलेले असतात. बिल ऑफ मटेरियल वगैरे बनवायचं असेल, सिव्हिलवाल्यांसाठी डोअरचं साईज वगैरे द्यायचं असेल, तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, याला क्रिएट करू शकतो. टेस्ट शॉर्टकट की काय, TS मॉडिफाय करतोय, इथे याला डाऊन घेतोय. त्यानंतर आता सध्या आपण चेंज करतोय डेटाबद्दल. मग डेटामध्ये बॅकग्राऊंडला कलर टाकायचा आहे का, टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. डेटाच्या बॅकग्राऊंडला कलर आलाय. जेव्हा इथं मी ओके करतोय, तर डेटा म्हणजे आपला हा 1 नंबरपासून सुरुवात झाला. हे आपला हिडर असतो, हा टायटल असतो. होल टेबल हा टायटल आहे, सिरियल नंबर टॅग हा जो हिडर आहे आणि खाली डेटा आहे. त्याच्या बॅकग्राऊंडला आपण कलर टाकलाय रेड. परत मी स्पेस बार यूज करतोय, मॉडिफाय करा, किंवा टेबलसाठी TS. आता बॅकग्राऊंड कलर इथं मी नन करतोय, बॅकग्राऊंड कलर नाही द्यायचा. याचं अलाइनमेंट जे आहे, आपण ऑलरेडी सगळ्यांचं अलाइनमेंट काय केलंय, मिडल सेंटर केलंय, तर त्याच्यामध्ये आपण चेंज नाही करणार आहे. मग टाईप तुमचा लेबल म्हणून द्यायचा आहे का डेटा म्हणून द्यायचं आहे ते तुम्हाला ठेवू शकता. आणि त्याचं मार्जिन लेफ्ट साईड राईट साईड टेक्स्टच्या अलॉंग मार्जिन किती पाहिजे ते पण आपण सेट करू शकतो. हे झाली जनरल सेटिंग. नंतर टेक्स्टमध्ये, आता टेक्स्टमध्ये टेक्स्टचं साईज द्यायचं असेल, टेक्स्टचं हाईट आपण देऊ शकतो. टेक्स्टला कलर द्यायचा असेल, आता कलर देतो मी त्या टेक्स्टला ब्ल्यू कलर. त्याच्यानंतर टेक्स्टला अँगल द्यायचं असेल तर टेक्स्टला आपण अँगल पण देऊ शकतो, थोडंसं त्याला टिल्टेड बनवू शकतो.
ठीक आहे. तर टेक्स्टचा हाईट वगैरे आपण इथून सेट करू शकतो याच्यामध्ये. त्यानंतर बॉर्डर्स, आता याचा बॉर्डर्स पण आपल्याला हे करायचे आहेत. बॉर्डरची प्रॉपर्टीज, लाईन वेट टाकायचं आहे बॉर्डरला. त्यानंतर लाईन टाईप चेंज करायचं आहे. बॉर्डरला आपल्याला कलर पण टाकायचं. समजा इथे मी आता हा मॅजेंटा कलर घेतला. इथे आपल्याला ऑप्शन आहेत. ऑल बॉर्डर्सला अप्लाय करायचं आहे का आउटसाईडला करायचं आहे, फक्त इनरला करायचं आहे, बॉटमला करायचं आहे, लेफ्टला करायचं आहे का राईटला करायचं आहे. सॉरी, इथं टॉप आहे आणि इथे राईट आहे. आता इथे ऑल बॉर्डर्सला आपण करतोय. इथे ओके करा. तर आपल्या याच्यामध्ये बघा सगळीकडे काय झालंय. हे आता आपण डेटामध्ये चेंज केलंय. ओनली कशामध्ये चेंज केलंय, डेटामध्ये चेंज केलंय. तसं आपल्याला चेंज याच्यामध्ये पण करता येईल, हेडिंगमध्ये. आता हेडिंगमध्ये पण सेम ऑप्शन, जनरल सेटिंग, टेक्स्ट सेटिंग, बॉर्डर्स, आणि तसे आपल्याला टायटलला पण. आता टायटलमध्ये मला बॉर्डर्समध्ये चेंज करायचं आहे. बॉर्डर्समध्ये मला कलर द्यायचं. समजा टायटलमध्ये बॉर्डर्समध्ये आपल्याला इथं एक पूर्ण ग्रीन कलर घेतोय आणि याच्या आउटसाईडला आपल्याला हे मारत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, टेबल स्टाईल बनवू शकतो. टेबल स्टाईलसाठी शॉर्टकट की आहे TS. याच्यामध्ये सर्व मॉडिफिकेशन्स वगैरे करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने आपल्याला टेबल्स बनवता येतात. आता एखादी एक्सेलची फाईल असेल तर आपण इथे इम्पोर्ट पण करू शकतो एक्सेल फाईल. तर त्यासाठी परत आपल्याला टेबल्समध्ये जावं लागेल. आता टेबलमध्ये इथे क्लिक केलात तर इथं फ्रॉम डेटा लिंक नावाचा ऑप्शन आहे. इथे काय आहे, फ्रॉम डेटा लिंक. आता पहिल्यांदा आपण काय केलं होतं, एम्प्टी टेबल टाकला होता. इथे फ्रॉम डेटा लिंक, डेटा लिंकमध्ये इथे ब्राउज करा. इथे क्रिएट न्यू एक्सेल डेटा लिंक, त्याला नाव द्या. मी 0125 असं नाव दिलेलं आहे. किंवा इथं कॅड कॅम असं नाव देतोय मी. काय, कॅड कॅम असं नाव दिलं. त्यानंतर ओके करा. जी एक्सेल फाईल आहे ती आपल्याला काय करावी लागेल, इथे ब्राउज करावी लागेल. आलं, हा एक नवीन विंडो आला. जेव्हा आपण नाव दिलं इथून त्याला ब्राउज करा ती फाईल. आता एक्सेल डेटा पाहिजे आपल्याला. एक्सेलचा डेटा आपल्याकडे डेस्कटॉपला आहे का बघूयात. एक्सेलचा डेटा नाही आहे. तर डेस्कटॉप नावाने एक हे आहे, याच्यामध्ये एक एक्सेलचा डेटा दिसतोय. ठीक आहे. ही एक्सेलची फाईल मी ओपन करतोय. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथं प्रिव्ह्यू दिसतं, त्याचं थोडा वेळ लागेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये इथे आला. तर हे आपण ॲज अ प्रो स्टुडंटची हे बनवलेली आहे. याच्यामध्ये इथं मी त्याला डायरेक्टली ओके करतोय. परत इथं आपल्याला ओके करायचं आहे. कॅडकॅम म्हणून आलेलं. परत इथं ओके करायचं आहे. परत इथं ओके करा. ओके. आणि ओके करून आपण त्याला प्लेस करू शकतो जिथे आपल्याला प्लेस करायचं. तर हे असं पण याचाही डेटा. आता याला मॉडिफाय करायचं असेल तर आपण मॉडिफाय करू शकतो. हा थोडंसं साईडला थोडं वाढवायचं आहे तर वाढवता पण येतं. असं आपण एक्सेल डेटा पण काय करू शकतो, याच्यामध्ये प्लेस करू शकतो इझिली. तर हे होतं टेबल आणि टेबलचं स्टाईल. टेबलचा डेटा एक्सट्रॅक्ट करता येतो, त्याला लिंक करता येतो. आता जो लिंक केलेलीच फाईल आपण ही जी आणलेली आहे, तर लिंक केलेली फाईलच आपण काय केली, इथे प्लेस केलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, टेबलचा डेटा टेबल बनवू शकतो किंवा एक्सेल फाईल पण आपण इथे आणू शकतो. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.